अचानक रूमच्या खाली लोक जमा झाले. म्हटलं काय झालं, जाऊन पाहा. तिथे जाऊन पाहतो तर काय सरप निघलं होतं. रस्त्यावरून जात होता दिसलं भाऊला. मग काय भाऊ आले सर्प मित्र पोत्यात गुंडाळून नेलं त्याला. मग चला म्हटलं रात्री आराम केला आणि उद्या होता आमचा पेपर. मग लवकर तयारी केली. एक तर थंडी खूप होत आहे त्याच्यामुळे नाही का लवकर उठणं होतच नाही, पण तरी उठायला लागते. मग माझा मित्र आला जसं काय बँक लुटाय चालला गुंडेसारखा एकदम. मग फटाफट त्याने बी तयारी केली. म्हटलं चला आता जाऊ पेपर द्यायसाठी. पेपर वगैरे देऊन आलो आणि आम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ काढायचं होतं. ते कसं काय चालते ना ॲटिट्यूड मध्ये तसा व्हिडिओ. मग आमची गँग गेली तसा व्हिडिओ काढायसाठी, पण विषय असा झाला की आम्ही काढलं नाही, आम्हाला काढताच नाही. मग काय 2-3 वेळेस असं चालता इकडे तिकडे फिरलो आणि गाडीला चाबी लावून गेलो आम्ही पलीकडे. गॅरेज होता समोर. मग चला म्हटलं आता गाडी तरी दाखवून यावं तिकडे. मग गाडीची एक शॉर्ट क्लिप घेतली. म्हटलं चला याला स्लो मोशन मध्ये टाकावं इंस्टावर, पण नाही टाका कारण माझ्याकडे वेळ नव्हता, कारण माझे पेपर चालू होते त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकले नाही बरेचसे. मग गॅरेजवर जाऊन त्याला दाखवली गाडी. म्हटलं याची रेस होत नाही. मग भाऊ गाडी पास तर आम्ही तिथं बसलो. गाडीत पेट्रोल नाही म्हणे, जा म्हणे पेट्रोल आणा. मग पेट्रोलला नाही गेलो आम्ही, ते पण दुसऱ्याची गाडी घेऊन, कारण आमची गाडी नाही का बंद होती. आणि बाहेरून जर पेट्रोल घेतलं ना तर 130 रुपये घेते. आम्ही कसं बसं करून 120 रुपयावर आणलं. मग लवकर गेलो गॅरेजवर, कारण आम्हाला उशीर होत होता खूप. म्हटलं गाडीची काय किटपिट आहे ते लवकर निपटाव. पण विषय असं झालं की 2-3 घंटे काम करून बी गाडीचं काय काम निघलं नाही. गॅरेजवाल्यानं म्हटलं जाय म्हणे एक कंडेन्सर आण नाही. चला म्हटलं बातच आणतो 2 मिनिटात. असं सांगून तर गेलो, पण अर्धा तास 1 तास लागला मला तिकडे, कारण ते मार्केट लाईनला भेटते, इकडे नाही भेटत. मित्र होता मार्केट लाईन मध्ये. म्हटलं तिकडून एक कंडेन्सर आण, तर तो म्हणते माझ्याजवळ गाडीच नाही म्हणे, आता मी कसं. म्हटलं ठीक आहे तू तिथेच थांब. म्हटलं आम्ही आलो आताच. आणि तिथेच निघत होती एक यात्रा, काय म्हणते त्याला मोर्चा निघत होती त्या दिवशीच. तर कमेंट करून सांगा यवतमाळमध्ये कशाची मोर्चा होती. मग भूक लागली होती दिवसभर थांबून सकाळी बी जेवण नाही केलं होतं. मग चला म्हटलं गरम डोसा खाऊन घ्यायचं, कारण काही त्याला डोसा एकदम टेस्टी राहत. मग काकाने फटाफट डोसा बनवून दिला. एक तर सकाळपासून भूक आहे, बाकीचं खाल्लं की आपल्याला पचत नाही. म्हटलं डोसा ठीक आहे एक नंबर. गॅरेजवाल्याला सांगला आम्ही 2 मिनिटात येतो म्हटलं, आणि इकडे आम्ही मजा करत आहे, कारण भूकच तेवढी लागली आहे. तिथे 1 घंटा लागते. आता म्हटलं चला तोपर्यंत नाश्ता करून जाऊ. नाश्ता केल्यानंतर मॅगी घेतली, त्यानं होत नाही म्हटलं. 4 पुढे मॅगी घेऊन गेलो आम्ही रूमवर. असं तर मी मॅगी कधी खात नाही, पण आता मजबुरी आहे, काय करावं. मग तिथे निहार भाऊनं बनवलं मॅगी. हे लाईनवरचं इंडियन सर आहे आमच्याजवळ, बाजूच्या मित्राकडे आहे, आमच्याकडे नाही बरं. पाणी बॉईल केलं, त्याच्यानंतर मॅगीचे पॅकेट फोडले, त्याच्यात मसाला टाकला. मसाला टाकल्यानंतर पाण्याला उकळी आली आणि त्याच्यात टाकली आम्ही मॅगी. म्हटलं चला आता बनू द्या. 1-2 मिनिटं लागते म्हणते. कशात 2 मिनिटं लागते, त्याला 20 मिनिटं लागली. आणि एक त्याच्यात एवढं पाणी झालं, पहा तुम्ही किती पाणी टाकले ना. 20 मिनिटं झाले तरी ते सीझन. म्हटलं आता राहा नाही जातात दे म्हटलं आता प्लेट. मग काय तशीच रस्सा मॅगी खाल्ली. पहा रस्सा किती आहे याच्यात. आणि आमच्याकडे मीठ पण नाही आमच्या रूमवर. असंच खाल्लं कसंही पोट भरायसाठी. मग संध्याकाळी आपले फॉलोअर्स आले भेटायला. भाऊनं मला यवतमाळमध्ये 4-5 वेळेस पाहिले म्हणते, पण त्याची हिंमत नाही झाली म्हणते बोलायची. अरे बोलायचं भाऊ. मग मी असंच स्क्रॉल करत कमेंट पाहत होतो. मग असंच भाऊची कमेंट दिसली. म्हटलं ये आता भेटायला. तुमचं एवढं प्रेम बघून मला खरंच आनंद होते. भेटायचं यार कुठे दिसलो होतं. तर व्हिडिओ नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा.